गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 21 जुलै. तर बघूया आज आपल्याला मार्केटमध्ये कुठे ट्रेड भेटतो आहे. मार्केट न्यूज बघितल्या डेलीप्रमाणे आपल्या रोजच्या रुटीनमध्ये ॲड आहे. नंतर आपल्या स्टॉकच्या सेटअपप्रमाणे वाट बघायला लागलो की आपला सेटअप कुठे भेटतो आहे. सगळ्या स्टॉक्समध्ये लेवल्स ड्रॉ करून घेतल्या. आणि मित्रांनो, आता काहीच दिवस राहिले आहेत, आपण इक्विटी ट्रेडिंग स्टॉप करून निफ्टीमध्ये ट्रेड करणार आहोत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि काल आपला 14वा दिवस झाला, आज 15वा दिवस आहे. अजून 6 दिवस बाकी आहे 21 दिवस कंप्लीट करण्यासाठी. आणि आपलं ह्याच्यामध्ये IPOमध्ये आपण IPO चेक केले. 2 IPO अजून येणार आहेत. मला वाटतं 22 तारखेला येणार आहे, 23 तारखेला. आणि आज एक क्लोज होणार आहे, कॅलिबर मायनिंग आज क्लोज होणार आहे. तर आपण एक लॉट अप्लाय करू त्यावरती. आज 21 तारीख आहे, आज लास्ट दिवस आहे. आणि बाकी पण येणार आहेत IPO 2, त्याचा पण रिसर्च करून आपण अप्लाय करू. टेक महिंद्रामध्ये मला डाऊनसाईडला एंट्री भेटते, डबल टॉप बनवून खाली येणार आहे. पण जर रिटेस्टला आला तर मी एंट्री घेईन, कारण कॅन्डल ऑलरेडी भरपूर मोठी बनवली आहे. आणि मित्रांनो, रिटेस्टला आलाच नाही आणि 1:1 दिलं आपल्याला, त्याच्यामुळे परत या स्टॉकमध्ये जाऊन फायदा नाही. आपण दुसऱ्या स्टॉकमध्ये वाट बघू कुठे एंट्री भेटते का. 1:1 गेल्यावर काय एंट्री घेणार. मग थोड्या वेळाने SBIमध्ये एंट्री भेटते मला. 330 क्वांटिटीची ऑर्डर लावली आहे शॉर्ट सेलसाठी. तर यामध्ये बघू 2000चा स्टॉप लॉस आणि 4000चा टार्गेट आहे. तर बघू ऑर्डर हिट होते का. हिट व्हायला पाहिजे. आपली ऑर्डर हिट झाली थोड्या वेळाने. 330 पूर्ण क्वांटिटी शॉर्ट सेल झालेत. तर आता वाट बघू स्टॉप लॉस भेटतोय की टार्गेट. थोडा आता खाली आलाय. स्टॉकमध्ये ते एंट्री घेतलेलीच आहे आपण. तर बघू शकता आता थोडासा खाली आला आहे आणि एकाच जागेवर फिरतो आहे. भरपूर वेळ झाला आहे. आणि आज होती निफ्टीची एक्सपायरी. इथे आपला ट्रेड चालू आहे आणि इथे आपण आपल्या NIS एक्झामची तयारी करतो आहे. माझा चॅप्टर 2 चालू आहे. 10 चॅप्टर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत NISMची एक्झाम देण्यासाठी. तर बघू कधी कंप्लीट होत आहेत. मित्रांनो, आता टायमिंग भरपूर कमी राहिला आहे, त्याच्यामुळे टाईम जवळ आला 3 वाजले तर आपल्याला एक्झिट करायला लागेल असेल त्या पोझिशनमध्ये. 2:45 वाजले आता. आता मी माझा SL ट्रेड करून कॉस्ट टू कॉस्ट आणला आहे, म्हणजे कारण टाईम पण कमी आहे, मी होल्ड पण नाही करू शकत. त्याच्यामुळे जर रिव्हर्स झाला तर आपण कॉस्ट टू कॉस्ट निघून जाऊ. मे बी 1:1 गेल्यावर आपण एक्झिट करू मॅन्युअली, कारण आता टाईम पण कमी राहिला आहे. मित्रांनो, आपण आता एक्झिट केला आहे आपला ट्रेड. आणि बघू शकता तुम्ही 2000च्या आसपास आपला प्रॉफिट चालू आहे आज. म्हणजे 1:1 समजा तुम्ही. 1:1 आपण आज बुक केला आहे. आणि टेक महिंद्रामध्ये आपण एंट्री घेणार होतो, त्यामध्ये पूर्ण टार्गेट भेटला आपल्याला. पण रिटेस्टला आलाच नाही, त्यामुळे आपण एंट्री घेतली नाही. आपण आपल्या जनरलमध्ये एंट्री करून घेतली. ट्रेडिंग जनरल खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता लास्ट आपला प्रॉफिट कधी झाला होता. 4000 रुपयाचा प्रॉफिट झाला होता 1:2चा आपल्याला 2 जुलैला. म्हणजे 8 दिवसानंतर आपल्याला आज प्रॉफिट झाला आहे. तर बघत राहा व्हिडिओ.